दिवसभरामध्ये सारखा त्रासदायक विचार केल्यामुळे शरीरावरही त्याचा परिणाम दिसून येतो. अतिविचारामुळे भुवयांपासून मानेपर्यंत स्नायूंचे तंतू आकसतात आणि त्या व्यक्तीला संध्याकाळपर्यंत डोकं जड झाल्यासारखं वाटून डोकं दुखायला लागतं. अशा व्यक्तीला थकल्यासारखं वाटतं. भीतीच्या, रागाच्या, दुःखाच्या, नकारात्मक बदला घेण्याच्या विचारामुळे चेहरा, जबडा, माने सर्व स्नायू आकसतात. झोपेचा त्रास होणे, सारखं डोकं दुखणे. आपण अतिविचार करत आहोत हे समजण्याचं सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे विचारांमुळे झोपेवर होणारा परिणाम. सारखं विचार केल्यामुळे त्या व्यक्तीला झोप लागत नाही. या व्यक्तींच्या झोपेचा पहिला टप्पा म्हणजे झोप न येण्यास सुरुवात होते. परत तेच विचार आणि विचार आले म्हणून पुन्हा निद्रानाश, अशा चक्रात ती व्यक्ती सापडते. स्वतःला पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारणे. असं का झाले? तसं का झाले? असे झाले तर काय? तसे झाले तर काय? भूतकाळातील घटना किंवा त्या घटनांमध्ये दडलेला अर्थ शोधण्यात बराच वेळ घालवणे. लोकांजवळ शेअर केलेल्या जुन्या गोष्टींचा विचार करत बसणे. काश मी हे केले नसते किंवा मी हे बोलले नसते तर असा विचार करणे. आपल्या चुकीचा सतत विचार करत बसणे. एखाद्याने सांगितलेली गोष्ट मनात धरून सतत त्यावर विचार करणे. अशा विचारांमध्ये स्वतःला अडकून घेणे आणि ह्या प्रकारामुळे स्वतःलाच जास्त त्रास होतो. अतिविचार करणाऱ्या काही लोकांमध्ये जेवणाची इच्छाच निर्माण होत नाही. त्यांना तहान भूकच लागत नाही. तर काही लोकांना बद्धकोष्ठेचा त्रास होतो. आपल्या सभोवतालच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून गोंधळात राहणे. सतत एका विचारात गुंतलेल्या व्यक्तींची तंद्री लागू शकते. घरात किंवा एखाद्या ठिकाणी तंद्री लागणे एक वेळ चालू शकते, मात्र प्रवासात, गाडी चालवताना अशा तंद्री लागल्यास अपघात होऊ शकतो. सतत तोच विचार येणे, त्या विचारानुसार कृती केली नाही तर अस्वस्थता जाणवणे, थोड्या वेळाने पुन्हा तोच विचार घेऊन कृती करावी लागणं, अशा चक्रांमध्ये या व्यक्ती अडकतात. विक्रम वेताळाच्या वेताळाप्रमाणे एकच विचार मानगुटीवर बसतो, तोच विचार येणं. मृत्यूचे, इतर व्यक्तींच्या अपघाताचे विचार येणं, अपयश, दुःखी विचार सतत मनात येणे. एकाच प्रकारचे विचार मनात पिंगा घालू लागल्यामुळे व्यक्ती त्या विचारांच्या भोवऱ्यात अडकून पडते आणि मग संध्याकाळपर्यंत ती व्यक्ती थकून जाते. रात्री झोपल्यावर घरचा दरवाजा बंद आहे का, गॅस, नळ बंद आहे का, असे विचार येऊन ती व्यक्ती अस्वस्थ होऊन जाते. अस्वस्थ झाल्यावर सतत कुलूप, गॅस तपासणं, जंतूंची भीती वाटून स्वच्छता करत राहणं, यातच ती व्यक्ती थकून जाते. अतिविचारांमुळे काही लोकांना झोप कमी येते तर काही लोकांना झोप जास्तही येते. झोपल्यामुळे त्या विचारांपासून तात्पुरती सुटका मिळेल, तात्पुरती पळवाट काढता येते, पण ह्यामुळे काहींमध्ये निद्रानाशचे प्रमाण वाढते तर काहींमध्ये अतिझोपेचा प्रकारही दिसतो. भूतकाळातील एखाद्या गोष्टीमुळे व्यक्तीला खेद, दुःख, लाज, अपराधीपणा, चुकल्यासारखं सतत वाटत राहतं आणि त्यामुळे तो विचार मनात घोळत राहतो. अतिविचाराचे हे एक लक्षण आहे. ब्रेकअप होईल का, ब्रेकअप झाल्यास ते का झालं, याचा विचार मनात येत राहतो. भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या विचारात त्या व्यक्तीचा बराच वेळ जातो. ज्या गोष्टीवर तुमचे नियंत्रण नाही अशाच गोष्टींचा सारखा विचार करत राहणे, त्याचबरोबर चिंता आणि तणाव मनातून काढण्यासाठी असमर्थ ठरणे.